मॅडम मॅडमने आपल्याला सांगितलेला हा या प्रवास या कादंबरीचा कसा झाला. 2014 मध्ये केंद्रातलं शासन बदललं आणि त्यानंतर केंद्रातलं शासन बदलल्यानंतर आपल्या भारतातील 29 राज्यापैकी 20 राज्यामध्ये हा गोरक्षण कायदा लागू करण्यात आला आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सत्ता परिवर्तन झाल्यानंतर 2015ला हा कायदा झाला. आणि हा कायदा झाल्यानंतर काय घडामोडी घडल्या हे सर्व आपणास माहीतच आहे. तर त्याविषयी मॅडमने केलेलं चिंतन, प्रत्यक्षात पाहिलेल्या काही घटना यावर आधारित अतिशय सुंदर आणि सर्वांना आपलंसं करणारी आणि त्याचं नावही एकदम त्यांनी सार्थक दिलेलं आहे, गोरक्षण, याविषयी मॅडम सांगितलेलं आहे. यानंतर आपण सर्व अतिथीगणांना विनंती करतो की आपण सर्वांनी गोरक्षण ही कादंबरी दाखवून आपण याचं प्रकाशन करावं. शफी पठाण सर, डॉक्टर संध्या पवार मॅडम, डॉक्टर गिरीश सपाटे सर आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद कुमार अनेराव सर या सर्वांना विनंती करतो की आपण पॅकिंग उघडावी आणि आपल्याकडे जे असणारं गोरक्षण पुस्तक आहे ते सर्वांना दाखवावं. तर अशा प्रकारे आभासी आपण आज या चला टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आपण काही तिथे प्रत्यक्षात करू शकत नाही, मात्र ऑनलाईन टाळ्या वाजवून आपण स्वागत करू शकतो. आणि मॅडमचे अभिनंदन 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 अभिनंदन. आणि मॅडमच्या प्रत्यक्षात तिसरी कादंबरी ऑनलाईन पद्धतीने आज प्रकाशित झालेली आहे. खूप खूप अभिनंदन तुम्हाला. चला यानंतर आपण पुढे जाऊया. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कादंबरीवर जे भाष्य करणार आहे ते अतिथीगण आणि खूप मोठमोठे अतिथी आपल्याला लाभलेले आहे, ज्यांचं साहित्य, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठं काम आहे असे काही साहित्यिक मंडळी आहे. या साहित्यिकांचा परिचय आपल्या सर्वांना व्हावा म्हणून मी पुरातत्व याचे संशोधक आणि इतिहास संशोधक तथा कवी साहित्यिक माननीय डॉक्टर मनोहर नरांगे सर यांना नम्र विनंती करतो की आपण सर्व अतिथींचा परिचय द्यावा. डॉक्टर मनोहर नरांगे सर. नमस्कार सर्वांना. गोरक्षणच्या लोकार्पण सोहळ्यासाठी एकत्रित असलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज हा जो सोहळा संपन्न झाला या ठिकाणी ऑनलाईन आभासी पद्धतीने, या कार्यक्रमासाठी जे वक्ते आणि अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतो. आपल्या अवतीभोवतीची ही माणसं आहेत, पण बरेचदा अवतीभोवतीची माणसं आपल्यापासून दुर्लक्षित राहतात, आपल्यापर्यंत ती पोहोचत नाही. आणि म्हणून या अतिथींबद्दल दोन शब्द या निमित्ताने बोलावं हे यथोचितच आहे. या आपल्याला जे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत प्रमोद कुमार अनेराव, कविवर्य प्रमोद कुमार अनेराव सर. उभा महाराष्ट्र सरांना कवी म्हणून ओळखतो आणि महाराष्ट्राच्या एखादीच असं साहित्यिक पत्रिका असेल की ज्याच्यामध्ये सरांची कविता छापून येत नसेल. दरवर्षी दिवाळीच्या अंकांमध्ये आणि इतर अनेकदा सरांची कविता उभा महाराष्ट्र वाचतो आणि त्यावर आपल्या प्रतिक्रियाही देतो. एक कवी म्हणून जगणं कसं असू शकतं आणि यांचा प्रत्यय म्हणजे मूर्तिमंत प्रत्यय म्हणजे आपले आजचे अध्यक्ष आहे कविवर्य प्रमोद कुमार अनेराव सर. ते केवळ कविवर्यच नाही तर ते कथाकारही आहेत, एक चित्रकार आहे आणि रेखाचित्रकार आहे. अनेक कविता संग्रहांना त्यांच्या चित्रांनी, त्यांच्या रेखाचित्रांनी सुशोभित केलेला आहे आणि त्याच्यामधल्या शब्दांना, त्या कवितेचा जो सार आहे तो त्यांनी चित्रबद्ध केलेला आहे आणि उभा महाराष्ट्र त्यांना एक रेखाचित्रकारी म्हणून ओळखतो. तर आज अतिशय मोलाचे असे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहे. याशिवाय एक साहित्यिक चिंतन म्हणून परखड विचाराचे आणि आपल्या भावना नेमक्या शब्दात मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. अल्पाक्षर रमणीयत्व हे त्यांच्या काव्याचंही लक्षण आहे आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचंही आहे. तर असे एक अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. वेद प्रतिष्ठानला त्यांचा परिचय आहेच, ते आपले शिक्षक आहेत आणि त्या अनुषंगाने वेद प्रतिष्ठान त्यांना ओळखतोच.
साहित्यिक जगतातही एक सर्वपरिचित असं ते नाव आहे. त्यानंतर या पुस्तकावर भाष्य करणारे आमचे मित्र डॉक्टर गिरीश सपाटे सर, एक व्यासंगी व्यक्तिमत्व, एक फरडे वक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांना लाभलेला आहे. ते कवी आहे. त्यांचा कविता हा त्यांचा मूळ पिंड, परंतु संशोधनाच्या दरम्यान किंवा संशोधनाकडे वळल्यानंतर त्यांनी कृष्णा चौधरी यांच्या काव्य जीवनाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यावरचं त्यांचं जे समीक्षणात्मक लिखाण आहे ते सुद्धा सगळ्या महाराष्ट्राने नावाजलेलं आहे. तर त्यांचं भाष्य या पुस्तकावर आज होणार आहे. गिरीश सपाटे सरांचं भाष्य. ते रामटेक येथील विद्यासागर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे आणि अशा ते आमचे मित्र डॉक्टर गिरीश सपाटे सर. त्यानंतर डॉक्टर संध्या पवार मॅडम. संध्या पवार मॅडमलाही सगळा महाराष्ट्र ओळखतो. अनेक पुरस्कारांनी हे नाव प्रसिद्धीस आलेलं आहे आणि केवळ प्रसिद्धीला नाही तर त्यांचा कार्याचा सुगंध सुद्धा उभ्या महाराष्ट्रात दरवळतो आहे. मॅडम लेखिका आहेत, शिक्षिका आहेत, त्या संयोजिका आहे पालक मैत्री अभियानाच्या आणि सर्वात अगोदर एक संवेदनशील असणाऱ्या त्या साहित्यिक आहेत आणि आज ते आपल्याला गोरक्षण या विषयावर आपल्याला त्यांचे विचार ऐकवणार आहेत. एक शिक्षक म्हणूनही वेद परिवारासाठी आणि उभ्या नागपूर जिल्ह्यातल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी एक सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. तर डॉक्टर संध्या पवार मॅडम आणि शफी पठाण. दैनिक लोकसत्तामध्ये हे नाव अनेकदा आपल्याला वाचनात येतं, अनेकदा आपल्या प्रत्ययास येतं, पण माझ्या व्यक्तिशः मी शफीला आता मी एकेरी नावाने उल्लेख करतो कारण की तो तसा माझा अधिकार आहे आणि शफीचा अगदी घडताना पासून आम्ही बघितलेला आहे कोही तालुक्यामध्ये की एक व्यक्ती, आपल्याच आजूबाजूचा व्यक्ती, आपल्याच आजूबाजूचा मुलगा त्याच्या स्वाध्यायाने, त्याच्या साधनेने किती उत्तुंग भरारी घेऊ शकतो आणि साहित्याच्या क्षेत्रात आपलं नाव कसं लोकांना भाग पाडू शकतो की याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर हे नाव म्हणजे आहे शफी पठाण. लोकसत्तांमध्ये नागपूरच्या आवृत्तींमध्ये अनेकदा जे साहित्यिक विषयक लिखाण येतं ते आवर्जून लोकसत्ता वाचणाऱ्याला माहित असेल की ते शफीनी दिलेलं असतं. याआधी शफी लोकमतला होता, तिथेही त्यांनी आपल्या कार्याचा सुगंध दरवळला आणि आज तो लोकसत्तेला आहे. अगदी काही दिवसापूर्वीच शांताबाईसाठी एक पूर्ण पान लोकसत्तेने त्याच्याकडे सोपवलेलं होतं की त्याने त्याचं नियोजन करावं आणि त्याने ते यथोचित नियोजन केलेलं आहे. लोकसत्ता सारख्या वृत्तपत्राने एक संपूर्ण पान एखाद्या व्यक्तीला द्यावं याच्यापेक्षा मला वाटत नाही वेगळा आणखी त्याच्याबद्दल काही सांगायला लागेल. तर शफी सुद्धा एक या पुस्तकावर भाष्य करणार आहे. आपण जाणूनच वेगवेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी निवडलेला आहे. शफी समोर पूर्ण वृत्तपत्रीय जगत आहे आणि तो एक तरुण मुलगा आहे, तरुण व्यक्ती आहे. तो काय बघतो या विषयाकडे ते त्याच्या भाष्यातून आपल्याला कळेल. डॉक्टर संध्या पवार मॅडम समाज जीवनाशी संबंधित आहे आणि त्यांचं काय मत आहे या विषयावर, या पुस्तकावर हेही आपल्याला कळेल. आणि साहित्यिक अंगाने डॉक्टर गिरीश सपाटे आणि कविवर्य प्रमोद कुमार अनेराव सर हे महानुभाव आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी या सगळ्या महानुभावांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या मंचावर आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला या गोरक्षण पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम पत्रकार, कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते असे सर्वांगी अंगाने मिळालेले आहे आणि डॉक्टर मनोहर नरांगे सर यांच्यावर असणारं प्रेम ह्या साहित्य विश्वावरल्या ज्या लोकांवर आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढे मोठे मोठे साहित्यिक ते प्राप्त झालेले आहे. आणि एक सुंदर त्यांच्याकडून या पुस्तकाविषयी काय आहे हे आपल्याला आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित असेल की गोरक्षण हे पुस्तक मॅडमने लिहिलेलं आहे आणि गोरक्षण हा जुना विषय मी अगोदर सुरुवातीला बोललेलो होतो. अगदी शेतकऱ्याचा आसूड हे 1883 साली महात्मा फुले यांनी लिहिलं. त्याचा संदर्भ आलेला आहे की अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून गोरक्षणकडे बघावं असं महात्मा फुलेंचं सुद्धा मत होतं. म्हणजे केवळ हे 2014 नंतरच गोरक्षण हा विषय पुढे आला अशातला भाग नाही, तर 1883च्या पुस्तकात सुद्धा शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सरांनी सांगितलं की सर्वात पहिले यावर जे भाष्य करणार आहे ते शफी पठाण सर. शफी पठाण सर म्हणजे युवा पत्रकार, वरिष्ठ वृत्तसंपादक, दैनिक लोकसत्ता येथे
हे करतात, ते काम करतात. यापूर्वी लोकमतमध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे आणि साहित्य विश्वातल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी घडतात त्यावर भाष्य करण्याचा पहिला अधिकार त्यांचा आहे असं मला वाटतं. आणि युवकांच्या संवेदना अतिशय रसाळ पद्धतीने आणि खूप सुंदर शब्दांची मांडणी करून वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम शफी पठाण सर करत असतात. त्यांना या गोरक्षण या पुस्तकाविषयी काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. मी आमंत्रित करतो शफी पठाण सर यांना की त्यांनी गोरक्षण या पुस्तकावर भाष्य करावे. शफी पठाण सर. धन्यवाद. नमस्कार. बहिणींचं अभिनंदन सर्वात आधी. ते एवढ्यासाठी कारण जसं परिचयात सांगितलं की साहित्याशी संबंधित अनेक गोष्टी पत्रकार म्हणून आम्हाला ते कव्हर करावं लागतं. पण बातमीच्या दृष्टीने कव्हर करणं वेगळं आणि मुळात कवितेबद्दल, साहित्याबद्दल, कादंबरीबद्दल, लिखाणाबद्दल आवड असणं वेगळं. तर ह्या लिखाणाच्या संदर्भातले जे काही निरीक्षणं आहेत ती निरीक्षणं अगदी नकळत गाठीशी जुळत जातात आणि त्यातून मग काहीतरी चांगलं वाचकांसमोर यावं हा प्रयत्न असतो. आणि म्हणून कदाचित असेल की अशी प्रतिमा निर्माण झाली आहे की साहित्याबद्दल आपण 4-2 शब्द चांगले लिहू शकतो आणि त्यातूनच कदाचित असंही कोणाला वाटत असेल की आपण 4-2 शब्द चांगलं बोलू शकतो. म्हणून कदाचित नरांजे सरांनी माझी निवड केली असेल. कादंबरी सारखा क्लिष्ट प्रकार साधारणतः हाताळायला फारसं धाडस आता कोणी करत नाही. त्यामागचं कारण असं आहे की एकतर पात्रांचा जो पसारा आहे तो कादंबरीमध्ये साधारणतः जास्त असतो इतर लेखन प्रकाराच्या तुलनेत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यात एकसंधता टिकवणे, म्हणजे जिथून त्या लेखनाची सुरुवात झालेली आहे तिथपासून त्या कादंबरीच्या शेवटच्या शब्दापर्यंतची जी एकसंधता आहे ती टिकवण्याचं एक मोठं आव्हान लेखकांसमोर असतं. अनेकदा ती विस्कळीत होऊन जाते. तिचा जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयापासून ती भटकते कादंबरी आणि कुठेतरी जे लक्ष ठेवून, जो उद्देश ठेवून लेखकाने लिहायचा प्रयत्न केलेला आहे त्या उद्देशालाच तडा जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे होतं काय की अनेकदा बरेच लेखक, प्रतिदेश लेखक लेखनाचे इतर पर्याय निवडतात, कादंबरीकडे ते फारसे वळत नाहीत. आणि वहिनी त्या म्हणजे त्यांची तिसरी कादंबरी आम्ही आता परिचयात ऐकत होतो. तर वहिनींनी हे धाडस केलं, त्यासाठी सगळ्यात आधी कल्पना वहिनींचं अभिनंदन. दुसरं महत्वाची गोष्ट अशी की कादंबरी हा प्रकार लेखनासाठी निवडला तरी गोरक्षणासारखे अतिशय संवेदनशील विषय ज्याच्यावर फारसं भाष्य, म्हणजे आता तर स्थिती अशी आहे की वैचारिक नेतृत्व वगैरे करण्याची जबाबदारी जी साहित्यिक, लेखक, पत्रकारांकडे आहे त्यातले किती लोक उघडपणे समोर येऊन ते नेतृत्व स्वीकारण्याचं धाडस करताय याच्यावरच खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. कारण देशभरात आपण पाहतो आहोत की मागच्या काही वर्षांपासून संविधानिक जे काही मूल्य आणि तत्व आहेत त्याची सर्रास ते पायदळी तुडवले जात आहेत. आणि ते तुडवले जात आहेत हे जर सगळ्यात आधी कोणाला लक्षात येत असेल तर ते अर्थातच साहित्यिकांना, पत्रकारांना, विचारवंतांना येत. पण यातले किती लोक सामोरं जाऊन त्याचा विरोध करतात हा मोठाच गंभीर प्रश्न आहे. आणि त्यातल्या त्यात जर एखादा विषय गोरक्षणासारखा संवेदनशील असेल जिथे लेखकाच्या उद्देशावर, लेखकाच्या हेतूवर किंवा लेखकाच्या प्रामाणिकपणावर ही शंका निर्माण केली जाऊ शकत असेल किंवा जी कादंबरी कुठल्या एका बाजूने चालली आहे आपण जर ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून काढली आणि त्यात जर समजा आत्ताचं जे सिनेरिओ आपण बघतोय साहित्य विश्वातलं, एकूणच देशातलं, त्यातलं एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या विरोधात जर कादंबरी जात असेल तर कादंबरी लिहिणाऱ्याच्या विरोधात मोठी आघाडी उघडली जाण्याची शक्यता आत्ताच्या क्षणाला देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि अनेक साहित्यिक त्याचे परिणाम भोगतही आहेत. पण ते अर्थातच तुलनेने कमी आहेत, संख्येने कमी आहेत. पण तशा सगळ्या ह्या वातावरणातही कादंबरी हा क्लिष्ट प्रकार निवडायचा आणि त्यातल्या त्यात गोरक्षणासारखा अतिशय संवेदनशील विषय आपण निवडायचा, त्याला हात घालायचं आणि नुसताच हात घालायचं असं नाही तर त्याला अतिशय तटस्थ नजरेने
त्याचा अभ्यास करून ती कादंबरी मांडायची, ज्यात कुठलाही पूर्वाग्रह आपल्या बाजूनी रिफ्लेक्ट होईल आपल्या लेखनामधून याची पूर्ण काळजी लेखिकेने घेतलेली आहे. आणि त्याशिवाय त्यांनी ते अतिशय तटस्थतेने, अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने ही कादंबरी लिहिली आणि त्यांना जे जे काही गोरक्षणाच्या संदर्भातले निरीक्षण, वास्तववादी निरीक्षणं त्यांच्या गाठीशी आली ती त्यांनी त्या कादंबरीत लिहिण्याचं धाडस दाखवलं. मी पहिल्यांदा वहिनींचं अभिनंदन केलं तर यासाठी, कारण त्यांनी कादंबरीसारखा क्लिष्ट प्रकार लेखनाला निवडलाय. आणि दुसरं अभिनंदन याच्यासाठी की त्यांनी वास्तवदर्शी विषयाला अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने या कादंबरीत मांडलेला आहे. अलवार विषय अनेक असतात कादंबरीत आणि ते अनेक जण तशा अंगाने ते लिहितातही. पण जसं मी आता सांगितलं की हा विषय त्यांनी निवडला यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. त्याशिवाय गोरक्षण हा विषय आणि गोरक्षणाच्या या शब्दाच्या वर्तुळा सभोवताल सुरू असलेलं राजकारण हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. सुरुवात अतिशय लालित्यिक झाली आहे आणि अर्थातच ग्रामीण भागाचा एक बराच वास्तव्याचा काळ ग्रामीण भागात वहिनींचा राहिला असल्यामुळे त्या ग्रामीण भागातल्या ज्या प्रतिमा आहेत, म्हणजे कावडे चिमण्या असतील, झाडांचं निसर्गाचा उल्लेख असेल, नदीचं खडारणं असेल, बाकी सगळ्या अशा ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या अतिशय अलवारपणे कादंबरीच्या सुरुवातीला आपल्याला वाचताना जाणवतात. त्यावरून असं वाचतं की ही बऱ्याच अंशी अलवार रंगाने, म्हणजे हळूवार रंगाने आणि काय म्हणतात तरलता जी असते लेखनातली त्या अंगाने जाणारी कादंबरी असेल असं वाचताना सुरुवातीला काही पानं त्या जेव्हा आपण पुढे जातो पहिला दुसरा अध्याय तेव्हा असं वाटतं, जाणवतं. यातून लेखिकेच्या संवेदनशील मनाचाही परिचय आपल्याला त्या लालित्यातून होतो आणि लालित्यिक अंगाने त्या किती समृद्ध आहेत हेही आपल्याला त्या कादंबरीच्या सुरुवातीला वाचताना कळतं. पण जसजसं वाचक त्या कादंबरीच्या पुढे पुढे वाचत जातो तसतसं त्याच्या लक्षात येतं की अलवारता हा या कादंबरीचा मूळ बिंदू अजिबात नाहीये. भाषा जरी सुरुवातीला अलवार वापरली असली तरी अतिशय दाहक अशा विषयावर लेखिकेने अतिशय प्रखर शब्दात भाष्य केलेलं आहे. तिथल्या कादंबरीच्या माणिक हा प्रतीक आहे. मला असं वाटतं की हा लेखिकेला सापडलेला हा गावातला तिकडचा इंदापूर वगैरे कुठला तरी परिसराचा उल्लेख आहे. मी आता मला पूर्ण ते मी नोंदवून ठेवलेलं नाही. पण माणिक हा लेखिकेला एका गावात आढळला असेल आणि त्याची जी वृत्ती आहे, मनोवृत्ती आहे, त्या वृत्तीतून त्याला जे काही त्याचं अंतस्थ ध्येय साध्य करायचं आहे त्यासाठी जे काही कुटील कारस्थानं त्याला करायची आहेत, म्हणजे वरवरून सुरुवातीला तो अतिशय भाबडा भोळा प्रामाणिक वगैरे वाटतो, पण नंतर जसजसं कादंबरी वाचत आपण पुढे जातो तसतसा त्याचा खरा चेहरा लेखिकेने वाचकांसमोर आणला. हा माणिक लेखिकेला एका गावात सापडला असेल, त्याची निरीक्षणं त्यांनी नोंदवली आणि त्याचा एक पात्र त्यांनी कादंबरीत उभा केला. पण हा माणिक केवळ एका गावातला असा कुटील कारस्थान रचून स्वतःचा स्वार्थ साध्य करणारा किंवा गोरक्षणासारख्या अतिशय पूजनीय विषयाला तिलांजली वाहून आपला अंतस्थ हेतू साध्य करणारा माणिक हा केवळ त्या एका गावापुरता, एका परिसरापुरता मर्यादित नाही. आज देशभरात असे शेकडो हजारो माणिक प्रत्येक गावात तुम्हाला नजरेस पडतील. आता हे माणिक आपल्या इतक्या सर्रासपणे नजरेस पडत असतानाही त्यांना साहित्याच्या रूपातून त्यांचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे असं अनेक साहित्यिकांना वाटतं, पण ते तसं धाडस अजिबात करत नाही. हे मला ह्या पुस्तकावर भाष्य करण्याच्या या प्रवाहात आधी नोंदवायचं आहे. हे महत्वाचं निरीक्षण आहे. आणि हा माणिक ज्या वेळेला लेखिकेला कुठेतरी आढळला, दिसला आणि त्यांच्या गाठीशी त्याची अतिशय कुटील कारस्थानं आली तेव्हा त्या लेखिकेला वाटलं की आपण हे धाडस केलं पाहिजे. जरी इतरांना तो माणिक दिसत असला आणि ते त्याला मांडण्याचं, त्याचे वास्तववादी चित्रण मांडण्याचं धाडस करत नसले तरी आपण ते केलं पाहिजे असा विचार लेखिकेच्या मनात आला आणि त्यांनी त्या माणिकच्या सभोवताल ही अख्खी कादंबरी गुंफलेली आहे आणि असे हजारो हजार माणिक देशामध्ये आहेत. ते उघड पाडण्याचं काम ह्या कादंबरीच्या निमित्ताने लेखिकेने केलेलं आहे. अतिशय महत्वाचं माझं एक निरीक्षण आहे. त्याशिवाय गोरक्षण हा जो विषय आहे हा याच्या मुळात जर आपण गेलो, खोलाशी तळाशी गेलो तर असं लक्षात येतं की हा विषय मुळात शेतकऱ्यांशी संबंधित आहे. गायी
ह्या पूजनीय आहेत की नाहीत, त्याला तर काही धार्मिक अधिष्ठान आहे या विचाराला की नाही, हा भाग नंतरचा आहे. परंतु गायींची उपयुक्तता मानवी समाजाला अतिशय मोलाची आहे हे तर स्पष्ट झालंय, सिद्ध झालंय, विज्ञानाने ते सिद्ध केलेलं आहे. म्हणजे दूध तुपापासून असेल, त्यांच्या बैलाच्या शेतातल्या वापरापासून असेल, आणि अशा अनेक गोष्टी आहेत. पण हा गाय किंवा बैल किंवा गोवंश एकूणच म्हणूयात आपण, हा गोवंश हा मुळात शेतकऱ्यांच्या हिताचा जरी विषय असला तरी त्याच्यावरून केवळ आणि केवळ राजकारण करण्याचं काम काही राजकीय पक्ष, काही विशिष्ट संघटना, त्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या काही विशिष्ट संघटनांनी चालवलेलं आहे. आता ह्याच्याने होत काय आहे की मुळात तुम्ही अजूनही कुठल्याही गावात जाऊन जर विचारलं की ह्या भाकड गायी आहेत आमच्याकडे, तुमच्याकडे ज्या भाकड गायी पडलेल्या आहेत त्याचा चाऱ्याची व्यवस्था तुम्ही कशी करता, तर त्यांच्या सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की साहेब आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणजे आता ती आम्हाला कुठल्याच उपयोगाची नाहीये, आणि तिला चारा घाऊ घालायचा म्हणजे बाहेर आता झपाट्याने ग्रामीण क्षेत्रातलंही शहरीकरण होत असल्यामुळे चारा जवळजवळ नष्ट होत चाललेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला त्यांना कसायाला विकण्याशिवाय, कारण कसायाशिवाय अशा गायी कोणी घेत नाही पहिली गोष्ट, तर कसायाला विकण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही दुसरा पर्याय नाही, असं त्या गायीवर नितांत प्रेम करणारा शेतकरीच सांगतो. मग बाबा जर त्या शेतकऱ्याला जर ती गाय त्याच्या दृष्टीने पोसायला जर त्रास जाणारी वाटत असेल, आणि त्या स्थितीमध्ये जर तो तिचं म्हणजे तिची काय म्हणतात त्याला, तिच्या शेवटच्या घटका अशा तडफडून नजरेपुढे माझ्या येऊ नयेत यासाठी म्हणून जर तर तिला एका क्षणात कसायला देऊन संपवत असेल, आणि त्या मोबदल्यात त्याला जर 4 पैसे मिळत असतील तर त्यात काय वाईट आहे. एक तर गोवंशाचा तुम्ही गोवंश असा शब्द वापरून नुसत्या गाई बैल नाही तर गोवंशात मोडणाऱ्या अनेक अशा प्राण्यांच्या कत्तली थांबवून टाकल्या. एक गोष्ट. बरं, त्या थांबवल्यानंतर तुमचा हेतू साध्य झाला का? मग त्या शेवटी त्या थांबवल्यानंतर शेतकऱ्यांची गरिबी दूर झाली का? किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर झाल्या का? नाही. म्हणजे गोवंश हा मुळातच राजकारणाचा, शुद्ध राजकारणाचा विषय आहे, आणि तो शुद्ध राजकारणाचा विषय शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढे राखला जात आहे. ह्या वास्तववादी गोष्टीकडे लेखिकेने अतिशय प्रखरपणे ह्या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. त्याशिवाय ही कादंबरी जी आहे ती मुळात गावात आकार घेतलेली आहे, आणि गावाची म्हणजे ग्रामीण भागाची एक पार्श्वभूमी कादंबरीला लाभलेली आहे. त्याच्यामुळे गावाकडची पात्र, त्यांची नावं, ही याची सुसंगती साधण्याचं काम लेखिकेने केलेलं आहे. ते अतिशय सुंदर असं झालेलं आहे. एक कादंबरी वाचताना एखादा चित्रपट आपण बघावा असं, आणि किंवा नाटक आपण बघावं, एक दीर्घ नाटक आपण बघावं, आणि नाटकाची जी एक विशिष्ट संहिता असते त्या ती संहिता आपल्या डोळ्यासमोर तरळून जाते. अशा पद्धतीने कादंबरी लिहिल्या गेलेली आहे. आणि याच्यातलं वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं असं की त्याच्यातली जी एकसंगता आहे ती एकसंगता अतिशय काटेकोरपणे पाळलेली आहे लेखिकेने. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कादंबरीचं कथानक कुठेतरी भरकटत आहे, किंवा हे वाक्य गरजेचं नव्हतं, किंवा हे फारच अतिरिक्त झालं असं वाचताना फारशा ठिकाणी जाणवत नाही. हे महत्वाचं आहे, कारण कादंबरी हा आधी सांगितल्याप्रमाणे अतिशय जाडजूड आणि मोठा वेळ देऊन वाचणारा विषय आहे. अशा याच्यात जर समजा तुमच्या प्रसंगांमध्ये, मांडणीमध्ये जर कुठे रटाळपणा आला तर वाचक थांबतो, ते कादंबरी बंद करतो, आणि पुढे तिच्याकडे फिरकेल की नाही ही शंका असते. तर वाचकाला पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत ओढत नेण्याचं जे कौशल्य लेखकाचं असतं ते जास्त महत्वाचं असतं, आणि ते कौशल्य लेखिकेने या कादंबरीत साधलेलं आहे असं माझं निरीक्षण आहे. एक नाटकीयता, एक नाटकाच्या संहितेसारखं एक कथानक या कादंबरीला लाभलेलं आहे. त्याच्यामुळे अर्थातच तिथली पात्र आणि ग्रामीण पार्श्वभूमी याच्यातून जे काही निरीक्षणं लेखिकेने नोंदवली आहेत ती तशी त्याच्यात उमटलेली आहे. जसं त्याच्यातलं एक पात्र आहे रंगराव. आता रंगराव वगैरे हे डिडू फुलेच्या चित्रपटाची आठवण होते रंगराव हे शब्द ऐकलं की, कारण म्हणजे रंगदारी करणारा. तर लेखिकेने हा पात्र नकारात्मक अर्थाने कादंबरीत चितारताना त्याचं नावही रंगरावच असावं, किंवा त्याच्या नावातूनच त्याच्या कृतीचं जे प्रतिबिंब आहे ते वाचताना वाचकासमोर उमटलं पाहिजे याची काळजी घेतलेली आहे.
तर मी जी नाटकीयता किंवा चित्रपटाचा भास होतो असं जे म्हणालो ना, त्याचं कारण ह्या अशा पात्रांच्या नावांमध्ये आहे. सोनबा हे नाव त्यांनी जाणीवपूर्वक निवडलं, कारण गावातला गायीची पूजा बांधणारा शेतकरी कसा असेल, मुळात तो कसा असावा याचं भान ठेवून लेखिकेनी ह्या पात्रांची निवड केलेली आहे. त्या पात्रांचं नामकरण केलेलं आहे आणि कादंबरी जिवंत म्हणजे कादंबरीचा जिवंतपणा कायम ठेवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यातली जी रिअलिस्टिक मूलभूत गोष्ट आहे ती कायम ठेवण्यासाठी अशा बारीक सारीक निरीक्षणाची फार मोठी गरज असते आणि लेखिकांनी हे पथ्य अतिशय प्रामाणिकपणे पाळलेलं आहे. कादंबरी जिथून सुरू होते ते त्याच्यातलं माणिक, रंगराव, सोनबा आणि तो कोण आमदार आणि आमदार होण्यासाठी जे काही भावनांचं भांडवल वगैरे केलं जातं त्याचं अतिशय सुंदर निरीक्षण लेखिकेनं या सगळ्या याच्यामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे कुठेही एक कृत्रिमपणा आपल्याला कादंबरी वाचताना जाणवत नाही किंवा कुठलं तरी आवरण आपल्याला 3-4 कादंबऱ्या आपल्या नावावर झाल्या पाहिजे, आपण मोठी लेखिका झालो पाहिजे, वृत्तपत्रांनी आपली दखल घेतली पाहिजे, इतर माध्यमांनी आपली दखल घेतली पाहिजे आणि साहित्य क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे म्हणून काहीतरी क्लिष्ट विषय शोधून आणायचे, त्याच्यावर काहीतरी लिखाण करायचं, जाणून बुजून जाडजूड कादंबरी सारखा प्रकार निवडायचा असा अजिबात हेतू लेखिकेचा या कादंबरीत दिसून येत नाही. तिला जे काही गवसलेलं आहे, तिला जे काही भावलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीच्या विरोधात तिच्या मनात संतापाची भावना निर्माण झालेली आहे तो संताप कादंबरीतून व्यक्त व्हायला पाहिजे आणि जे वास्तव आहे ते वास्तव कथानकाच्या निमित्ताने, प्रासंगिक चित्रणाच्या निमित्ताने वाचकांसमोर यायला पाहिजे. हा एकमेव प्रामाणिक हेतू घेऊन लेखिकेने कादंबरी लिहिलेली आहे हे त्या कादंबरीच्या प्रत्येक पानावर आपल्याला वाचताना जाणवत राहतं. हा लेखिकेच्या लिखाणाचं हे बलस्थान आहे असं मला इथं नोंदवायचं. वेळेची कमी आहे, बाकी लोक बोलणार आहेत. कादंबरीवर बोलण्यासारखं किंवा पत्रकार म्हणून मला खूप गोष्टी दिसल्या. आता त्या सगळ्या जर मी सांगायला जाईल तर मला माझं एकट्याच व्याख्यान इथे ठेवावं लागेल, ते काही शक्य नाही. 15 मिनिटं वगैरे मला माझ्या वाट्याला आली होती आणि त्याच्यावर बोलण्यासारखं जसं मी सांगितलं ते आधी भरपूर आहे. मला हे कथानकाचं आणि कादंबरीचं जे वैशिष्ट्य आहे ते मला जाणवलं ते मी इथे सांगितलेलं आहे. काही गोष्टी त्या चुका आहेत किंवा त्या त्रुटी आहेत असं मी म्हणणार नाही, कारण कुठलाही सिद्ध अगदी नेमाडेंपासनं आपण कादंबरीचा मोठा इतिहास अगदी जरी पाहिला तरी त्यांच्या लिखाणांमध्ये कुठे कुठे काही गोष्टी अशा विसंगत वाटतात. त्या भाषेच्या दृष्टीने असतील, मांडणीच्या दृष्टीने असतील, व्यक्तिरेखांच्या चित्रणाच्या दृष्टीने असतील, त्या असतात. ही कादंबरी काही त्याला अपवाद नाहीये. आता एका ठिकाणी तो जेव्हा माणिक भाजीपाला घेऊन जात असतो आपल्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी, तेव्हा रेग लागलेली म्हणजे रांग या अर्थाने रेग हा शब्द वापरलाय लेखिकेने. मला वाटतं की जेव्हा आपण प्रमाण मराठीत जर लिहिणार असू ना तर ते पथ्य मग आपण मराठीचं म्हणजे प्रमाण मराठीचं जर भाषेत वापरायचं असेल तर प्रमाण मराठीचं पथ्य पूर्णपणे पाडलं गेलं पाहिजे. जर आपल्याला ती बोलीत लिहायची आहे किंवा ते वाक्य मुळात बोलीत लिहायचं आहे तर मग पूर्णपणे बोलीत लिहिलं गेलं पाहिजे. रेग हा शब्द नाही आहे माझ्या वाचनात तरी तो आलेला नाही. एक तर ती रीग असेल, रीग. जर ते मुद्रणाची चूक असेल तर मला माहिती नाही, पण रेग असा शब्द आलेला आहे तो मला वाचताना जरा खटकला. एक तर रांग हा त्याचा शब्द आहे आपल्या बोलीत वापरणारा आणि प्रमाण मराठीत रीग वापरतात. एक अशा काही भाषेंच्या 2-3 हे मला जाणवल्या, त्यामुळे इथे आता नोंदवायचे आहेत, कारण ते मला त्या न सांगता जर मी माझं भाष्य संपवलं तर कदाचित ते योग्य होणार नाही. त्याशिवाय खर्रा, चहाची टपरी हे छान जुळून आलाय. म्हणजे अर्थातच ती वैदर्भीय भाषा आहे. चहाची टपरी हा शब्द विदर्भाच्या बाहेर मी तरी ऐकलेला नाही आणि खर्रा इथं म्हणजे निर्मितीच विदर्भातली आहे. कारण खर्रा जर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जाऊन खायचं असेल, मराठवाड्यात जाऊन, कोकणात, खानदेशात कुठे जाऊन तुम्ही खर्रा मागितला तुम्हाला खर्रा अजिबात सापडणार नाही. त्याच्यामुळे खर्रा आणि चहाची टपरी हे सगळं छान जुळून आलाय, कारण हे त्या कादंबरीला जिवंत, त्या कादंबरीचं वस्तुनिष्ठ रूप मांडण्यासाठी अशा वास्तववादी प्रतिमांची गरज होती जी लेखिकेने अतिशय योग्यपणे निवडलेली आहे. भाजी मार्केट हा शब्द एका ठिकाणी येतो. आता तुम्हाला आपण बोलीत ते वापरतात ते ठीक आहे, पण कादंबरीत मांडताना एक तर त्याला भाजी बाजार करा किंवा मग
जर त्याचं इंग्रजीकरणच करायचं असेल तर मग व्हेजिटेबल मार्केट करावं लागेल. तर हा विग्रह जर आम्ही केला, शब्दाचा जर विग्रह केला, तर भाजी आणि मार्केट या दोन विसंगत गोष्टी आहेत. म्हणजे भाजी पूर्णतः मराठीत आहे आणि मार्केट पूर्णतः इंग्रजीत आहे. तर अशा गोष्टी काही कादंबरीच्या किंवा लिखाणाच्या दृष्टीने जरी आपण बोलीत वापरत असलो तरी त्या टाळल्या गेल्या पाहिजे असं मला वाटतं. त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट कादंबरीमध्ये आलेली आहे, ती अण्णांचं आंदोलन, राजकारण हे सगळे वस्तुनिष्ठ प्रतिमा आहेत किंवा प्रसंग आहेत जे लेखिकेने अतिशय सुंदर पद्धतीने याच्यामध्ये आणलेला आहे. हा दोन्ही गोष्टींनी तुलनात्मक दृष्टीने मी त्याचा अभ्यास केला, वाचन केलं आणि त्यातनं मला जे काही जाणवलं, जे काही निरीक्षण माझ्या गाठीशी आली ते मी मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. लेखिकेचं भविष्य ही कादंबरी वाचल्यावर असं जाणवतं. म्हणजे लिखाणाच्या दृष्टीने त्यांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल आहे अर्थातच. आणि कुठलीही भीड मुरवत न बाळगता, कुठलीही भीती मनात न बाळगता लालित्य गंगांनी लिहिणारे खूप लोक आपल्या सभोवताला आहेत. ते आपल्याला अनेकदा आढळत असतात. पत्रकार म्हणून आम्हालाही त्यांच्याशी अनेकदा भेटावं लागतं, त्यांच्या गाठीपिटी होतात. पण वास्तववादी विषयाकडे वळण्याचं आणि ते जे आहे जसं आहे तसं मांडण्याचं धाडस दाखवण्याचं काम करणारे जे लेखक आहेत ते संख्येने अतिशय कमी आहेत. आणि मागच्या 5-10 वर्षात जे काही सिनेरिओ निर्माण झालेला आहे, अशा सिनेरिओ मध्ये अशा लेखकांची अतिशय नितांत गरज आहे. आणि त्या गरजेपोटी का होईना ही एक लेखिका समोर आलेली आहे. एक वस्तुनिष्ठ चित्रण मांडणारी आणि धाडसी लेखिका म्हणून त्यांची गणना उद्या महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रात होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी त्यांना त्यांच्या पुढील भविष्यातील लिखाणासाठी भरभरून शुभेच्छा देतो. आणि नरांजे सरांचं विशेष आभार याच्यासाठी मानतो की त्यांना असं वाटलं की मी या पुस्तकावर भाष्य करू शकेल आणि त्यांनी माझी निवड केली. मला बहिणींच्या पुस्तकांसंदर्भात 4 शब्द बोलता आले. त्या निमित्ताने का होईना ही अतिशय महत्वाची कादंबरी मला वाचता आली. त्याबद्दल मी आधी नरांजे सरांचाही आभार मानतो आणि माझं भाष्य इथे संपलं. असं जाईल. धन्यवाद. धन्यवाद शफी पठाण सर. अतिशय सुंदर पद्धतीने आणि दोन्ही बाजूने त्यात काय चांगलं वैशिष्ट्य आहे, चांगले गुण आहे आणि काय त्यामध्ये थोडी कमतरता राहिली आहे, त्यामध्ये पुढे भविष्यात जेव्हा कादंबरी लेखन मॅडम करतील त्या सुधारणा करण्याच्या सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहे. आणि हा क्लिष्ट प्रकार, कादंबरी सारखा क्लिष्ट प्रकार मॅडमने हाताळल्याबद्दल त्यांनी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. आणि एखाद्या चित्रपटाची जशी कथा राहते त्याच पद्धतीनं आपल्याला ही कादंबरी जसं वाचन करतो आपल्याला वाटतं. आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे यांनी हे कादंबरीचं लेखन केलेलं आहे असं एकंदरीत मत सरांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर मी या कादंबरीवर भाष्य करण्यासाठी आमंत्रित करतो डॉक्टर संध्या पवार मॅडम. आपल्या सर्वांना माहित आहे जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. उच्च विद्या विभूषित असून सुद्धा आणि पदोन्नतीच्या संधी असून सुद्धा त्यांनी केवळ ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायचं असल्यामुळं त्यांनी पदोन्नती घेतली नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य. त्या एक समाजसेविका आहे आणि लेखिका आहे. पण लेखिका त्या अशा आहेत की समाज सेवा करत असताना जे प्रत्यक्षात त्यांना अनुभव येतात त्या अनुभव संपन्नतेतून ती लेखन करतात आणि त्यातून साहित्य कृतीचा जन्म होतं. अशी त्यांची एकंदरीत साहित्य कृती आपल्याला दिसून येते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या नागपूर जिल्ह्यात जे पालक मैत्री अभियान चालतं एखादा संयोजिका आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची कशी मैत्री असायला पाहिजे, त्यांच्यामध्ये कसे संबंध असायला पाहिजे याविषयी मॅडम प्रबोधन करतात. पण आज आपल्याला त्या गोरक्षण या कादंबरीवर ते भाष्य करणार आहे. म्हणून मी डॉक्टर संध्या पवार मॅडम यांना नम्र विनंती करतो की आपण भाष्य करावं. डॉक्टर संध्या पवार. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो मॅडम, आवाज येत आहे. हा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अणेराव सर, ज्यांची माझी भेट मोहगाव दिल्लीला झाली आणि आज एकदम आभासी या कार्यक्रमामध्ये होते आहे, त्यांच्याविषयी अत्यंत आदर आहे मला. त्यानंतर दुसरे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत माननीय सपाटे सर, आत्ताच बोलून गेलेले शफी पठाण सर. ते माझ्या पालक मैत्रीशी जुळलेले आहेत शफी पठाण सर. आणि यानंतर माननीय नरांजे सर, खरं मी त्यांचंही खूप अभिनंदन करते. आणि या मुख्य पुस्तकाच्या कादंबरीच्या लेखिका, खरं शफी म्हणाल्या तसं इतकं धाडसाचा विषय मोठ्या हातोटीने त्यांनी हाताळला आहे. खरं तर सर्वप्रथम मी कल्पना मॅडमचे अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करते. दुसरं अभिनंदन मी त्यांच्या कुटुंबियांचं करते, कारण
हा विषय मांडायला धाडस लागतच, प्रश्नच नाही, पण अभ्यासही तेवढाच लागतो. आणि कुटुंबाच्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडताना एवढा अभ्यास, कादंबरीला लागणारी बैठक आणि फील्ड वर्क म्हणा, टेबल वर्क म्हणा, एवढं सर्व मॅडम करू शकल्या. त्यामागे निश्चितच नरांजे सरांचं, त्यांच्या मुलगा नक्कीच हातभार आहे. म्हणून मी कुटुंबियांचंही प्रथम अभिनंदन करते. खूप मोठा महत्वाचा हा विषय आहे गोरक्षण. काही वर्षापूर्वी अत्यंत वादग्रस्त असणाराही हा विषय होता, बहुचर्चित हा विषय होता. आता समस्या एवढ्या वाढल्या समाजापुढे, नोटबंदी म्हणा, बेरोजगारी म्हणा, आणि आताचा सध्या कोरोना केलेला हयानो जीव म्हणा, समस्या एवढ्या वाढल्या की हा गोरक्षण सारखा अत्यंत महत्वाचा विषय कुठेतरी थोडा बाजूला सरल्यासारखा झाला. मात्र या कादंबरीच्या अनुषंगानं या विषय हा समोर येतो आहे आणि शफी सर म्हणाले तसं सर्वांना आवर्जून दखल घ्यावी लागणार आहे, अशी ही कादंबरी आहे. असा यातला महत्वाचा विषयही आहे. दुसरं मला हे म्हणावं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात झाल्या आणि अजूनही त्याचं सत्र थांबलेलं नाही, होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मेन गाभा घेऊन अनेक साहित्यिकांनी, अनेक कवींनी, अनेक लेखकांनी कित्येक साहित्यकृती लिहिल्या. मात्र खूपदा काय होतं की जे समोर दिसतं त्यावर आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो, मात्र हे जे घडत जातं, ज्यामुळे समाजमन अस्वस्थ होतं, त्या मागील कारणांचा शोध घेणं कुठंतरी राहून जातं. आणि ह्या कारणांचा शोध घेणारी ही कादंबरी मॅडमनी लिहिली आहे, कल्पना नरांजे मॅडमनी. जगाच्या पोशिंद्याच्या आत्महत्या मागे गोहत्या प्रतिबंध हेही एक महत्वाचं कारण असू शकतं. ह्या महत्वाच्या कारणाची मीमांसा या पूर्ण कादंबरीतून मॅडम घेताना दिसतात. सोबतच या पूर्ण कादंबरीमध्ये अनेक विषय, जसं समाज जीवन, ग्रामीण समाज जीवन, युवा पिढीचं भावविश्व म्हणा, किंवा स्वयंघोषित गोरक्षकांनी घातलेला धुमाकूळ म्हणा, किंवा ह्या सर्व गोष्टी, अशा सर्व गोष्टी, आणि मोबाईलनी व्यापलेलं जग म्हणा युवा पिढीचं, असे अनेक सरळ विषय. शफी पठाण म्हणाले तसं धुमाकूळ हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ह्या म्हणजे स्वयंघोषितच गोरक्षकांनी घातलेल्या धुमाकूळामुळं रंजनचं आयुष्य किती मोठ्या प्रमाणात बर्बाद झालं, उद्ध्वस्त झालं, हेही लेखिका सांगून जाते आहे. कादंबरी अनेक विषयावर भाष्य करते. या अनेक विषयाच्या भाष्यामध्ये ललित अंगानेही कादंबरी जातेच आहे. कुठेतरी आपल्याला गुंतवून ठेवण्याची लेखकाची लेखणी हे त्या लेखिकेच्या लेखणीचं बलिदान आहे. मी देखील जेव्हा कादंबरी वाचायला हातात घेतली तेव्हा मला ही सोडवली नाही. नाहीतर आपण काय करतो, थोडं वाचतो ठेवून देतो, पुन्हा वाचतो ठेवून देतो. मात्र पूर्णपणे वाचल्याशिवाय ही कादंबरी माझ्याही हातून सोडवल्या गेली नाही. असं म्हणजे तरलता या कादंबरीमध्ये आहे. आणि काय म्हणतात त्याला, असं सहजतेनं कादंबरीतली घटना पुढे पुढे जात असतात. कुठेही तिथे नाटकीयता नाही आणि कुठेही तिथे काहीतरी जाणून बुजून, ओढून ताणून काहीतरी प्रसंग निर्मितीचा आभास लेखिकेने निर्माण केलेला नाही. आणि फक्त मला काही काही गोष्टी जाणवत गेल्या, म्हणजे कारण ही कादंबरी लिहायला खरं तर खूप मोठी प्रतिभा लागते, तासन तासाची बैठक लागते, खूप मोठा अभ्यास लागतो. मॅडमनी आपल्या लेखनामागची की किती त्यांनी अभ्यास केलेला आहे. अभ्यासाशिवाय एवढं मोठं पुस्तक आकारात येऊ शकत नाही. या अभ्यासामुळे ती हिंमत घ्यावी लागेल की आपल्या नागपुरामध्ये असणारं जे रेशबाग आहे त्याचाच उल्लेख मॅडमनी मला असं वाटतं कमरबाग म्हणून केलेला असावा. म्हणजे कुठतरी नावं बदलले आहे पण मोठ्या धाडसानं ती वातावरण, ती वस्तुस्थिती पूर्णपणे या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न कल्पना नरांजे मॅडमनी केलेला आहे. त्यांची ही एकच नाही तर यापूर्वी मी त्यांची घरवासी ही कादंबरी देखील वाचली आहे. त्या वाचताना प्रत्येक वेळी माझ्या मनामध्ये येत होतं की एका मोठ्या लेखकाची मला आठवण होत होती, शोधयात्रेची. आणि तसाच काहीसा विषय मॅडमनी या त्या कादंबरीमधून घेतला होता. आज गोरक्षणाचा मुगाट हा विषय पहिल्यांदा गेला आहे या अंगानं. खरं तर ही केवढी मोठी यशाची पायरी आहे कल्पना नरांजे मॅडमसाठी.
कुठेही दुसऱ्या म्हणजे लेखनामध्ये मी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कितीतरी दावे पुरावे आणि साहित्यकृती निर्माण झालेले आहेत. मात्र कारणांचा शोध घेणारं लिखाण फार कमी प्रमाणात अस्तित्वात आलेलं आहे. कुठेतरी आत्महत्या घडत आहेत, त्यामागे या गोहत्या बंदीचा कायदा 2015चा हा कायदा नसेल का कदाचित, आणि तो कायदा आहे निश्चित, मलाही असं वाटतं. आणि त्या कायद्याचे पूर्ण दूरगामी परिणाम कसं होत गेले प्रत्येक वेळी मी आपल्या लेखणीतून दाखवून दिलेला आहे. आता कादंबरीच्या प्रत्येक पात्राविषयी बोलायचं झाल्यास खूप वेळ जाईल, मी बोलणार नाही, वेळेत राहुलला बोलायचं आहे. मला जाणवत गेलेलं आहे ते चार मध्ये जाणवत गेलेले आहे. कादंबरी मराठी आहे, पण मी इंग्रजीचा उच्चार करते की 4 यस किंवा 4 स मला जाणवत गेलेले आहे. या कादंबरीच्या लेखनामध्ये मला एक अगदी सहजता दिलेली आहे. लिखाणाची, कथानकाची, वस्तुस्थितीची, प्रखर विषयाला म्हणजे अतिशय ही सारी सहजता या कादंबरीत समावलेली आहे. दुसरं, कोणताही विषय मांडताना तर त्या कादंबरीवर, त्या लिखाणावर केवढा मोठा आक्रोश निर्माण होऊ शकतो शब्दात. खूप मोठी की कादंबरी किंवा ते खूप मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो आणि कधीतरी लिखाण करणाऱ्याच्या मनस्तापाचाही तो विषय होऊ शकतो. मात्र ज्या संयमानं एकेची लेखणी चालली त्या संयमालाही मला सलाम करावासा वाटतो. अतिशय प्रखर विषय, वस्तुनिष्ठ विषय अतिशय संयमानं त्यांची लेखणी चाललेली आहे. हा दुसरा स या कादंबरीत मला आढळलेला आहे. तिसरी गोष्ट, लिखाणाला युवा पिढी म्हणा, नवीन पिढी म्हणजे युवा पिढी म्हणा किंवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारे सोनबा काका म्हणा किंवा राजकारणी कमलाकर म्हणा किंवा धूर्तपणे आपला स्वार्थ साधणारा या कादंबरीचं मूळ पात्र असणारा माणिक म्हणा, या सर्वांचं वर्णन करताना, यांच्याशी सर्व संबंधित वर्णन करताना जो समतोल साधला आहे तो या कादंबरीचा तिसरा स आहे, तिसरा यश आहे. हा समतोल मला वेळोवेळी जाणवत गेला आहे. आणि आता चौथा स, या कादंबरीचा चौथा स म्हणजे चौथा यश मला जाणवलेला आहे तो आहे समानानुभूती. समानानुभूती म्हणजे जेव्हा आपण सहानुभूती एखाद्याकडे पाहतो तेव्हा त्या विषयापुरतं बोलून, त्या विषयापुरतं हळहळून, त्या विषयापुरतं काहीतरी चर्चा किंवा एखादा साधासा मोर्चा काढून मन स्वस्थ बसतं, ही झाली सहानुभूती. आणि नंतर परिस्थिती जैसे थी. मात्र त्याच सहानुभूती म्हणजे त्या परिस्थितीशी स्वतः काय म्हणतात एकरूप होऊन, जी परिस्थिती घडते आहे त्या परिस्थितीची एकरूप होऊन जेव्हा संवेदनशील मन विचार करू लागतं आणि त्या विचारातून जी साहित्यकृती जन्मास येते किंवा जी कार्यप्रंथा जन्मास येते त्याला म्हणतात समानानुभूती. हा या कादंबरीमध्ये समानानुभूतीचा मला जागोजागी प्रत्यय आले. आणि लेखिकेचं कल्पना नरेंजी मॅडमच्या लेखनाचं हे वैशिष्ट्यच आहे. मी तिकीट कथा संग्रह वाचताना ते मला जाणवलं, घर वापसी वाचताना मला ते जाणवलं की लेखिका एखाद्या गोष्टीकडे केवळ सहानुभूतीने बघत नाही तर त्याच्याशी तादात्म्य पाहून समानानुभूती त्या परिस्थितीकडे, त्या पात्राकडे बघते आणि तेव्हा त्या साहित्य कृतीमध्ये तो आत्मा समानानुभूतीने असणारा करतो ना, तेव्हाच असे कादंबरी आकारास येऊ शकते. म्हणून समानानुभूती या कादंबरीतला चौथा आहे. अतिशय संवेदनशील विषय, अत्यंत सहजपणे वस्तुनिष्ठ आणि प्रखर असणारा हा विषय अत्यंत संयमाने लेखिका हाताळते. हे या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणता येईल, यश म्हणता येईल. आजपर्यंतचं सारं साहित्य माझं, त्यांचं साहित्य माझ्या वाचनात आलेलंच आहे. या कादंबरीलाही मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या कुटुंबियांनाही खूप शुभेच्छा देते की एवढं सुंदर त्यांच्या हातून आलं. सर्वांसाठी सर्वांना शुभेच्छा देते. आणि कादंबरीची बलस्थान सांगता मात्र पुन्हा सांगता नाही. बोला मॅडम.
आवाज थांबलाय तुमचा. हॅलो, इतरांना माझा आवाज येत आहे का? लेखनाला मी शुभेच्छा. खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमनी आपल्याला या कादंबरीचे 4 बलस्थान सुद्धा सांगितलेले आहे आणि अतिशय संवेदनशील असणारा विषय उत्तम संयमित लेखणीच्या माध्यमातून कशा प्रकारे हाताळला हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि सोनबा सारखा प्रामाणिक व्यक्ती गोधर्म शाळेचा पाठिंबा देतो, तर माणिक सारखा व्यक्ती हा आपल्याला सोनबाची शेती मिळाली पाहिजे आणि राजकारणामध्ये आपला पाय रोवला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून गोधर्म शाळा स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. यावर सुद्धा मॅडमनी अतिशय उत्कृष्ट असं भाष्य केलेलं आहे. आणि पुरातन काळापासून आणि अगदी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून हा विषय आपल्या महात्मा गांधींनी असं म्हटलेलं होतं अरे नाही नको. की धार्मिक जीवदया व भावनिक दृष्टीने न पाहता हा विषय जो आहे गोरक्षण हा विषय दृष्टीने पाहावा. म्हणजे केवळ धार्मिक दृष्टीने याकडे न पाहता आपण आर्थिक दृष्टीने पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट असा हा विषय राहील असं महात्मा गांधींचं सुद्धा मत होतं. धन्यवाद मॅडम. यानंतर डॉक्टर गिरीश सपाटे सर. आपल्या सर्वांना माहित आहे की केवळ विदर्भातले नव्हे तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आणि समीक्षक तथा लेखक आणि संपादक सुद्धा, एका मासिकाचे बहुतेक ते संपादक सुद्धा आहे गिरीश सपाटे सर. आणि विद्यासागर कला महाविद्यालय रामटेक इथे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत सुद्धा आहे. मी डॉक्टर गिरीश सपाटे सरांना नम्र विनंती करतो की आपण गोरक्षण या कादंबरीवर भाष्य करावं. डॉक्टर गिरीश सपाटे सर. सपाटे सर. आवाज येतोय सर? हो हॅलो. येत आहे सर. बोला सर. येत आहे. विदर्भ साहित्य संघ शाखा सिंधी रेल्वे व वेद प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या क्षणी लेखिका, ज्या विदर्भातील प्रतितयश लेखिका आहेत, श्रीमती कल्पना नरांगी मॅडम यांच्या गोरक्षण या कादंबरीचा लोकार्पण सोहळा या क्षणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रमोद कुमारजी अनेरा, त्याचबरोबर भाष्यकार ज्यांनी आताच फार सुंदर असं भाष्य या कादंबरीवर केलेलं आहे, डॉक्टर संध्या पवार मॅडम, त्याचप्रमाणे आदरणीय शफी पठाण सर, त्याचबरोबर या कादंबरीच्या लेखिका कल्पना नरांजे सर, डॉक्टर टेकाडे सर, झिलपे सर आणि उपस्थित सर्व रसिक वृंद. 21व्या शतकाच्या पहिल्या व दुसऱ्या दशकामध्ये मराठी साहित्य विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कथा आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या लेखिका म्हणून सौ कल्पना नरांगी मॅडम यांना मी ओळखतो. त्यांच्या आमोराई आणि तिकीट यासारखे जे कथासंग्रह आहेत, त्याचबरोबर घरवापसी आणि दिशा या कादंबऱ्यांच्या माध्यमातून त्या सुपरिचित आहेत. गोरक्षण ही सौ कल्पना नरांगे यांची प्रकाशित होणारी ही 3री कादंबरी आहे. एकूण 252 पृष्ठांची कादंबरी आहे. परंतु संपूर्ण कादंबरी जेव्हा आपण वाचतो तेव्हा एक सामाजिक विषयावर आधारलेली आणि समकालीन ज्वलंत वास्तवाला अधोरेखित करणारी अतिशय उत्कृष्ट भावविश्व लाभलेली भावना प्रधान संघर्षमय कादंबरी आहे असं मला ही कादंबरी वाचून वाटलं. कादंबरीची मांडणी जी आहे ती प्रकरणांच्या स्वरूपात नसली तरी कादंबरीतील घटना घडामोडींची संगती सलग वाचताना आपोआपच वाचकांना लागत जाते. कादंबरी वाचायला हातात घेतल्याबरोबर आता संध्याताईंनी सांगितलं की
कादंबरी हातात घेतल्याबरोबर ती सोडवतच नाही. हे माझं झालंय. मी सलग त्यावेळेस ज्या क्षणी ती कादंबरी वाचायला घेतली त्या क्षणापासून ती संपेपर्यंत ही कादंबरी मी माझ्या हातातून सोडली नाही. हे या कादंबरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्याला ती स्वतःमध्ये गुंतवून ठेवते, ती वाचकाला अंतर्मुख करते आणि एक सुंदर समृद्ध आशय ही अभिव्यक्तीने समृद्ध कादंबरी वाचल्याचा वाचकांना समाधान प्राप्त होते ही गोरक्षण कादंबरी वाचून. आणि म्हणूनच ही कादंबरीची रचना, भाषा शैली, प्रसंगांची ठेवण, संघर्ष, निवेदन शैली, काव्यात्मकता, पात्र रचना, कादंबरीचा दुःखात्मक शेवट इत्यादी वाङ्मयीन गुणांचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना आपणास सातत्यानं येत असतो. सुरुवातीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत सतत आपणामध्ये खिळवून गुंतवून ठेवणारी अशी ही एक फार सुंदर अशी कादंबरी आहे. गोरक्षण हा या कादंबरीचा मुख्य विषय असून या विषयासोबतच पुन्हा इतर विषयही या लेखिकेने हाताळलेले आहेत. म्हणजे एकाच कादंबरीमध्ये अनेक विषय सुद्धा येतात. म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे, समाजाच्या नैतिक अधपतनाचा प्रश्न आहे, धर्मांधता आहे, दोन धर्माचा एकमेकांकडे बघण्याचा बदलत चाललेला दृष्टिकोन आहे, स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, लव जिहाद सारखा अत्यंत महत्वाचा आज जो चालू आहे तो प्रश्न आहे आणि 3 तलाकचा सुद्धा उल्लेख या कादंबरीमध्ये आलेला आहे. म्हणजे असे अनेक जे गुंतागुंतीचे जे प्रश्न आहेत त्या संपूर्ण प्रश्नांना एकाच ठिकाणी गुंफण्याचं अत्यंत महत्वपूर्ण कार्य या लेखिकेनं केलेलं आहे असं मला वाटतं. राजकारणही आहे, राजकारणातले अनेक बारकावे लेखिकेला अवगत आहेत असं मला वाटलं. एखाद्या निष्णात राजकीय विश्लेषकांप्रमाणे ही लेखिका आपली मते कादंबरीतून मांडताना दिसते. राजकारणासोबतच देशाचे अर्थकारणही लेखिकेला अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडलेले आहे. म्हणजे अर्थकारणही माहिती आहे, राजकारणही माहिती आहे आणि त्याचबरोबर की या सर्व बाबींमधून केवळ 252 पृष्ठांच्या कादंबरीतून सौ नरांजे मॅडम समकालीन जीवनाचा व त्यातील गुंतागुंतीचा अफाट पट साकार करण्यात यशस्वी झालेले आहेत असं ही कादंबरी वाचून मला सुरुवातीला वाटतं. सरकारच्या अनेक चांगल्या कृतीचा, धोरणांचा लेखिका गोरक्षण मध्ये पुरस्कार पण करते. पण केवळ पुरस्कारच करत नाही तर पण सरकारची जी काही डावी बाजू आहे, जी काही चुकीची बाजू आहे ती सुद्धा प्रखरपणे मांडण्याचं कार्य लेखिकेनं केलेलं आहे या कादंबरीच्या माध्यमातून. म्हणजे देशाची आजची जी झालेली प्रगती आहे ती केवळ याच सरकारच्या काही वर्षाच्या कारकिर्दीत झालेली नसून ही प्रगती दशकापासून कासव गतीने चालत आलेली एक दीर्घ प्रक्रिया असल्याची ती मुत्सद्दीपणाने सांगते. सर्वच राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या बाबतीत एकाच माळेचे मणी सुद्धा लेखिकेला वाटतात. माल्या, नीरव मोदी यासारखे भगोड्या कर्ज बुडव्या लोकांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात लेखिका उल्लेख करते. त्याचप्रमाणे UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या बेरोजगार तरुणांना प्रधान सेवक पकोडे विकण्याचा सल्ला देतात याची खंत ही लेखिका व्यक्त करते गोरक्षण या कादंबरीमधून. श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वच विषयांवरची थोडी का होईना पण चर्चा लेखिकेने या कादंबरीमध्ये घडवून आणलेली आहे. हे या कादंबरीचे बलस्थान आहे. गोरक्षण हा या आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून विवादास्पद असा ठरलेला विषय आहे. असे खुद्द कादंबरीची भूमिका विशद करताना लेखिकेने सुरुवातीला स्पष्ट केलेले आहे. ते अगदी खरे आहे. आजही रोजच वर्तमानपत्रात, मीडियावर, सोशल मीडियावर, वर्तमानपत्रामध्ये गोरक्षण या विषयाच्या अनुषंगाने चर्चा ऐकतात. कधी कधी तर या बातम्या सकारात्मक स्वरूपाच्या असतात तर कधी कधी या मुद्द्यावरून झालेल्या हिंसेच्या नकारात्मक आणि भयंकर बातम्या आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात.
आणि त्या बातम्यांच्या माध्यमातून खरंच की गोरक्षण ही हा जो मुद्दा आहे हा किती भयंकर आहे, हा किती महत्वाचा विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने चर्चा व्हायलाच पाहिजे असं वाटून जाते. भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय समाज जीवनामध्ये प्राचीन काळापासूनच गोवंशाला महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. वैदिक काळानंतर तर भारतीय समाज गोमाता मानायला सुरुवात केली. सर्व गोष्टींचा उल्लेख या कादंबरीमध्ये टप्प्याटप्प्यानं आलेला आहे. आणि भारतात हिंदू, शीख, जैन, बौद्ध या धर्मांनी सातत्यानं गोहिंसेचा किंवा गोहत्येचा विरोधच केलेला आहे, हे सुद्धा लेखिकेनं या कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे. 19व्या शतकात ब्रिटिशाच्या राजवटीत स्वामी दयानंद सरस्वतींनी हा गोरक्षणाचा मुद्दा आणि त्यानंतर मग हे जे सरकार आलं 2014 मध्ये, त्या सरकारने मग गो रक्षणाच्या अनुषंगाने गो हत्या बंदीचा कायदा कसा घडून आणला आणि त्यानंतर मात्र मग गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू झाल्यानंतर त्याची सक्तीने अंमलबजावणी जेव्हा करण्यात येत असताना ग्रामीण पातळीवर ज्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या समस्यांचा अत्यंत ठोक म्हणजे चांगला असा विचार किंवा ज्वलंत असा विचार या कादंबरीमध्ये गोरक्षणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. म्हणजे गोरक्षण या अत्यंत ज्वलंत आणि गोवंश हत्या बंदीचा कायदा, गोवंशाबद्दलची भारतीय समाजाची आस्था, गोरक्षणाच्या नावावर काही गोरक्षकांनी घातलेला उन्माद, समाज स्वास्थ्य बिघडविण्यासाठी अथवा सरकारला बदनाम करण्यासाठी घातलेला धुमाकूळ, शेतकरी हित, भारतीय अर्थव्यवस्थेवर या कायद्यामुळे एकूणच होणारा परिणाम, छुप्या मार्गाने होणारी गोमांसाची तस्करी, झुंडबळी, गोवंशाची हत्या, गोवंशाचं सामाजिक स्थान, या सर्व विषयांना अत्यंत समर्पक शैलीमध्ये अत्यंत तळात शिरून त्याचा विचार या कादंबरीमध्ये लेखिकेने केलेला आहे असं दिसून येते. निसर्ग, समाजकारण, धर्मकारण, राजकारण, अर्थकारण या सर्वच घटकांना एकाच सूत्रात ओढण्याचं कार्य लेखिकेनं अत्यंत समर्पकपणे आणि ताकदीने केलेलं आहे. या कादंबरीचं कथानक जे आहे ते कथानक मी आता सांगण्याची याच्यात वेळेच्या अभावी सांगणार नाही, कारण की कथानक आताच श्री शफी पठाण सरांनी त्याचबरोबर संध्याताईंनी सांगितलेलं आहे प्रास्ताविकामध्ये, आणि त्याचबरोबर नरांजी मॅडमनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु माणिक आणि माणिकचा जो संघर्ष आहे तो चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रवृत्तीतून तो कसा समोर येतो याचं अत्यंत सूक्ष्म विश्लेषण करत ही कादंबरी समोर जाते. त्याचबरोबर सोनबा काका असो किंवा कमलाकर नावाचा जो त्याचा मित्र आहे माणिकचा, जो आमदार आहे, त्याला सुद्धा शेवटी एका मृगाची किंवा एका हरिणाची काळविटाची म्हणजे हत्या केल्याच्या निमित्तानं त्याला सुद्धा तुरुंगात जावं लागते. म्हणजे आपण वाईट कामं जेव्हा करतो त्याची सजा, त्याची शिक्षा आपल्याला